बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घन नीळ, कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांसी अति लागले मानसी, पाहू लागले एकमेकासी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण, हा जगत चक्षु जगजानन सूर्यापरीचा असे हो. आपण नवस केला मनी तो जाणीला समर्थांनी, आता येऊ घेऊनी चला गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले, गांजा आणावया भले तै महाराज वदले त्या. आता शिळ्या कढी प्रत का हा उगा आणि ताऊत, सार नाही किमपि यात मी न हपापलो गांजाला. लबाडाचे नहे तू पुरती ही खूण गाठ बांधा चित्ती, तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम, परी कदान चुकवा नेम 5 वाऱ्या येथील करा. काकी हा येथे स्थिर आहे मृडानिपती कर्पूर गौर, ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणावया न विसरा, परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदून, घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले, तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी, कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पाही. दरवर्षी वारीस जाई पायी सज्जनगडाते. पती पत्नीचा विचार एक, पौषमासी निघती देख, ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी. कुबडी कंथा दासबोध सवे हे सामान अतिशुद्ध, साधुत्वाचा नव्हता मद तयासी की चढलेला. मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्यही झोळी फिरवी खरी, त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौषवद्यात बाळापूर सोडी नवमीला साचार, कांता असे बरोबर पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती, पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन. रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर, शेगाव खामगाव मेहकर देऊळ गाव राजा पुढे. आनंदी स्वामी सजालनापुरे वंदुनिया जामनगरी, जाय तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान, पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीड अंबेजोगाईचे, मोहोरी बेलेश्वर स्वामीचे, पट्टशिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण. नरसिंगपूर पंढरपूर नाते पोते शिंगणापूर, वाई आणि सातार असे जे गडाच्या पायथ्याशी. माघवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे भला, श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवासी. यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने, श्री स्वामी समर्था कारणे खरा खराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वथा, दासनवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे. ऐसा क्रम चालिला बहुत दिवस त्याचा भला, 60 वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून. माघवद्य द्वादशीस सोडून सज्जनगडास, निघावे परत जावयास त्याने आपुल्या बाळापुरा. असो वद्य एकादशीसी बसला समर्थ समाधीपाशी, आले दुःखाश्रू लोचनासी शब्द न त्यासी बोलवे. हे रामदास स्वामी समर्था, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता वारी न पायी होईल. जरी बसून वाहनाते येऊ सज्जनगडाते, परी तेही कठीण दिसते मज लागी दयाळा. नेम चालला आजवर आता पडू पाहे अंतर, परमार्थासी शरीर निकोपाधी पाहिजे. तरीच सर्व घडे काही हे रामदासा माझे आई, हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणतसा. ऐशी प्रार्थना करून निजला शय्येस जाऊन, तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला. स्वप्नी म्हणाले रामदास ऐसा न होई हताश, नको येऊ येथून खास या सज्जनगडाते. माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी, करावा तू आपुल्या घरी येईन मी नवमीला. तुला द्याया दर्शन हे मानी प्रमाण वचन, आपुल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले, कांतेसह परत आले बाळापुरास आपुल्या घरी. पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघ मासी,
त्या बाळापुरासी ते आता अवधारा. माघवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला. दासबोधाचे वाचन रात्रीस हरिकीर्तन 2 प्रहरी ब्राह्मण भोजन धूपारती अस्तमानाला. बाळकृष्णांच्या मनात विचार हाची घोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी. बाळकृष्णांच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी उत्सवा साह्य करावया. ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला खरा. 9वे दिवशी 2 प्रहरा अघटित आले घडून. श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी नवमी तिथी लक्षून.